महिनाभरात तिसऱ्यांदा पेटला वणवा. वाढत्या वणव्यांनी जंगल व जैवविविधता होतीये नष्ट. नवापूर तालुक्यात वाढते प्रकार. पानबारा व मोरकरांजा परिसरात वनसंपदा धोक्यात. वन विभागाकडून उपाययोजनांची गरज. घरफोडीतील दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या चोरट्याला LCBच्या पथकाने अलगद ताब्यात घेऊन त्याच्याकडून 53,000चे दागिने जप्त केले. शुक्रवारी नवापूर तालुक्यातील खडकी येथे संशयिताने घरफोडी केली होती. 6 महिन्यांत भूजल पातळी घसरली. शहादा तालुक्यात सर्वाधिक 1.19 मीटर, तळोदा तालुक्यात घट. नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 66 ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि थेट सरपंचांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची ठिकाणे आणि वेळ निश्चित केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रशासन प्रमोद भांबरे यांनी कळवली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे रुग्णांच्या जीवाशी खेळ. धडगाव तालुक्यात बोगस डॉक्टराला अटक. 2.5 लाखांचा वैद्यकीय साठा जप्त. नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आरोग्य सेवेला गती. शहादा येथे अवैध मद्यासह ट्रक जप्त. पोलिसांनी केली एकास अटक. 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. साक्री तालुक्यातील मशदी येथे धनदाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. वैशाख अष्टमीला मांदा फेडण्याची परंपरा. बालकांचे जाऊळ अर्पण. साक्री तालुक्यातील सामोडेत एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न. दत्तनगर परिसरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ. घरातील साहित्याची नासधूस. गुजरातमध्ये जाणारा 23 लाखांचा मद्यसाठा जप्त. लग्नसराईत महिलांचा साडीचा खर्च वाचणार. धान्यासह रेशनवर आता साडीही मिळणार. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 67 पोटनिवडणुकीत प्रशासनाने मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. यात 27 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत संबंधित कार्यक्षेत्रात मद्य विक्री बंद राहणार आहे. उन्हाळ्यात जिम करताना सावध. अतिव्यायाम ठरू शकतो घातक. तज्ज्ञांचा इशारा. प्रोटीन पावडरपेक्षा संतुलित आहार आणि टप्प्याने व्यायामावर भर देण्याचा सल्ला. रांजणी परिसरात गाळ टाकण्याची लगबग. सुपीकतेवर शेतकऱ्यांचा भर. शहादा शहरातील अनेक भागांत तब्बल 10 तास वीज पुरवठा खंडित. नागरिकांचे हाल. वर्षभरापासून खंडित वीज पुरवठ्याची समस्या. प्रभावी उपाययोजना करण्याची गरज. बोरद आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू. 3 दिवसात 7 रुग्णांवर उपचार.